Hello students, in today's lecture we'll be learning about the functions of human resource management. Okay, so these are the managerial functions. The functions of HRM are divided into two types, managerial functions and operative functions. So in today's lecture we'll deal with managerial functions. So the first function is planning. Planning is deciding in advance what is to be done in future. Planning म्हणजे काय तर उद्या काय होणार आहे त्याचं आपण जेव्हा आराखडा तयार करतो त्यावेळेला त्याला प्लॅनिंग म्हटलं जातं. ओके, नाव टुमॉरो इज व्हेरी अनसर्टन. उद्या काय होईल कोणालाच माहिती नसतं, पण तरीसुद्धा आपण प्लॅनिंग करतो. प्लॅनिंग इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. तुम्ही मॅनेजमेंटच्या सब्जेक्टमध्ये पण हे फंक्शन्स शिकणार आहात ह्या सेमिस्टरला. अँड दिस इज इन HRM ऑल्सो. these managerial functions play very important role. आणि कुठलंही काम करत असताना प्लॅनिंगला नेहमीच एक पहिलं फंक्शन म्हटलं जातं, कारण कुठलीही गोष्ट करत असताना पहिली गोष्ट आपण जी करतो ती प्लॅनिंग असतं. कशाचंही असेल, आपल्याला साधं बाहेर जायचं असेल, काही प्रोग्राम करायचा असेल, फ्रेंड्सबरोबर कुठं जायचं असेल, तर आपण पहिलं काय करतो, प्लॅन करतो. कोण कोण येणार आहे, कधी जायचं, कसं करायचं, इजंट इट. सो प्लॅनिंग इज ऑलवेज फॉरमोस्ट फंक्शन. कुठलीही गोष्ट करत असताना पहिली गोष्ट जी आपण करतो ती प्लॅनिंग असते. देन व्हॉट इज प्लॅनिंग? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट इज टू बी डन इन फ्युचर. ओके, फ्युचर मीन्स व्हॉट? इट मे बी नेक्स्ट सेकंड ऑल्सो, नेक्स्ट मिनिट ऑल्सो, नेक्स्ट डे ऑल्सो, आफ्टर 10 years ऑल्सो, आफ्टर 50 years ऑल्सो. फ्युचर मीन्स नेक्स्ट मोमेंट इज ऑल्सो. पुढचा सेकंदसुद्धा पुढे फ्युचर समजला जातो, राईट. त्यामुळे प्लॅनिंग हे रेस्ट्रिक्टेड आहे फ्युचरसाठी फक्त. पास्टचं कोणी प्लॅनिंग करत नाही. काल काय झालं त्याचं प्लॅनिंग आपण आज करत बसत नाही, आपण उद्याचं बघतो, इजंट इट. सो प्लॅनिंग गिव्स यू अ होप दॅट टुमॉरो हॅज टू बी अ बेटर वन. अँड ते बेटर करण्यासाठी आपण आज त्याचं प्लॅन करत असतो, इजंट इट. सो वेल इन ॲडव्हान्स ज्याला आपण म्हणतो. उद्याच्या गोष्टीचं प्लॅनिंग आज केलं तर आपण काय म्हणतो, 24 तास आधी प्लॅनिंग केलं, वेल इन ॲडव्हान्स, राईट. मग आता ऑर्गनायझेशनमध्ये प्लॅनिंग कुठल्या कुठल्या गोष्टीचं करायचं आहे? इट इन्व्हॉल्व्स प्लॅनिंग ऑफ ह्युमन रिसोर्स, रिक्वायरमेंट, रिक्रूटमेंट, तुमच्याकडे किती लोकं आहेत, किती लोकं लागणार आहेत कामाला, सिलेक्शन कसं करायचं आहे त्यांचं, त्यांना कुठल्या टाईपचं ट्रेनिंग द्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला फोरकास्टिंग ऑफ पर्सोनल नीड्स, ॲटिट्यूड अँड बिहेवियर ऑफ एम्प्लॉईज अँड देअर इम्पॅक्ट ऑन ऑर्गनायझेशन. आता मॅनेजरियल फंक्शनमध्ये प्लॅनिंग हा जो पहिला फंक्शन आहे, इट इज रेस्ट्रिक्टेड ओनली टू ह्युमन रिसोर्स, राईट. आता जेव्हा ऑर्गनायझेशनमध्ये प्लॅनिंग होतं त्यावेळेला सगळे फॅक्टर्स कन्सिडर केले जातात किंवा सगळ्या डिपार्टमेंट्सला कन्सिडर केलं जातं. बट हिअर वी आर लर्निंग फंक्शन्स ऑफ HRM, राईट. सो HRMमधला जो पहिला प्लॅनिंग येतो त्याच्यामध्ये तुम्हाला HRशी रिलेटेडच गोष्टी प्लॅन कराव्या लागतात. जस्ट लाईक ॲज आय मेन्शन्ड अर्लियर दॅट ह्युमन रिसोर्सची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांची रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ट्रेनिंग, अँड तुमच्याकडे एक्झिस्टिंग असणारे जे एम्प्लॉईज आहेत त्यांचं बिहेवियर कसं आहे अँड त्यांचा इम्पॅक्ट कसा होतो ऑर्गनायझेशनमध्ये. ओके, दीज थिंग्स आर टू बी प्लॅन्ड वेल इन ॲडव्हान्स. दॅट इज कॉल्ड एज प्लॅनिंग ऑर प्लॅनिंग इन HRM वी कॅन कॉल. Okay, then moving towards organizing. What is organization? Organization is a structure or a process whereby a group of people come together to achieve certain common objective. जेव्हा एकापेक्षा जास्त लोक एकत्र येतात एका कॉमन ऑब्जेक्टिव्हला अचीव्ह करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड एज ऑर्गनायझेशन. ओके, सो ऑर्गनायझेशनमध्ये रिलेशनशिप्स आहेत, तुमचे सुपिरियर, सबऑर्डिनेट, तुमचा बॉस, तुमचे कलिग्स, इजंट इट. देर आर रिलेशनशिप अमॉंग द एम्प्लॉईज so that they can collectively contribute to the attainment of company goals. As I said की ऑर्गनायझेशनमध्ये लोक एकत्र का येतात, कारण त्यांचं एक उद्देश असतो म्हणून ते एकत्र येतात, राईट. आता तुम्ही सगळे एकत्र एका क्लासमध्ये असता, कशासाठी असता? बिकॉज यू वॉन्ट टू कंप्लीट युअर फर्स्ट डिग्री, इजंट इट. BComची फर्स्ट इयर BComचं क्लिअर करण्यासाठी तुम्ही सगळेजण एका क्लासमध्ये आहात. सो व्हॉट इज दॅट? एका क्लासमध्ये का आहात? बिकॉज युअर ऑब्जेक्टिव्ह इज कॉमन, right. In organization also people come together because they are having a common objective. लोक ऑफिसमध्ये एकत्र काम करतात. तुमच्या ऑफिसमध्ये कोण कोण असतं? तुमचे एम्प्लॉयर असतात, एम्प्लॉईज असतात, तुमचे कलिग्ज असतात, तुमचे सुपिरियर असतात, तुमचे सबऑर्डिनेट असतात. हे सगळेजण एकत्रितपणे काम करतात. कशासाठी? बिकॉज दे हॅव सर्टन कॉमन ऑब्जेक्टिव्ह विच दे वॉन्ट टू
achieve, right? So organization is a structure of relationship. Organization structure आपण शिकणारच आहोत, एक सेपरेट टॉपिक म्हणून आपण शिकणार आहोत मॅनेजमेंटमध्ये. ओके, देन नेक्स्ट फंक्शन इज डायरेक्टिंग. डायरेक्टिंग मीन्स निर्देशित करणे. ओके, तर तुम्हाला नुसतंच प्लॅनिंग करून चालत नाही, तर यू हॅव टू सी टू इट दॅट युअर प्लॅन्स आर इम्प्लिमेंटेड सक्सेसफुली बाय युअर एम्प्लॉईज, राईट? सो the basic function of personnel management or HR is at any level is motivating, commanding, leading and activating people. लोकांमध्ये एक एनर्जी क्रिएट करणे, त्यांना मोटिवेट करणे, त्यांना त्यांच्या पोटेन्शियलची जाणीव करून देणे आणि त्यांच्याकडनं काम करून घेणे, कशा टाईपनी बेस्ट पद्धतीने काम करून घ्यायचं आहे, सो दॅट यू विल बी एबल टू अचीव युअर ऑब्जेक्टिव्ह, राईट? सो दॅट इज द बेसिक फंक्शन ऑफ HR, to motivate people, to show them the right direction to achieve their objective. Okay, then the willing and effective cooperation of employees for attainment of organizational goals is possible through proper direction. तुम्ही जर त्यांना प्रॉपर डायरेक्शन दिलं, त्यांना योग्य निर्देशन दिलं, योग्य इन्स्ट्रक्शन्स दिल्या, तर लोक आपणहून तुम्हाला कोऑपरेट करायला तयार होतात. विलिंग कोऑपरेशन ज्याला आपण म्हणतो, विलिंग अँड इफेक्टिव्ह कोऑपरेशन लोक कधी देतात तुमचे ऑर्गनायझेशनल गोल्स अचीव्ह करायला, जेव्हा त्यांना प्रॉपर डायरेक्शन मिळतं, एक योग्य दिशा दाखवणे आणि त्या दिशेनं ते गेले, प्रॉपर इन्स्ट्रक्शन्स दिले, तर तुमचे गोल्स अचीव्ह होणार आहेत, राईट? सो टॅपिंग द मॅक्झिमम पोटेन्शियालिटीज ऑफ पीपल इज पॉसिबल थ्रू मोटिवेशन अँड कमांड. Therefore, direction is an important managerial function in building sound industrial and human relation besides securing employee contribution. Okay, so योग्य निर्देशन देणे लोकांना आणि लोकांकडून बेस्ट काम करून घेणे, that is the function of directing. And last function is controlling. Okay, so after planning, organizing and directing the various activities of HR, the performance is to be verified in order to know that personnel functions are performed in conformity with the plans and direction. प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये ज्या तुम्ही टार्गेट्स ठरवलेले आहेत, ज्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, त्या तुम्ही अचीव्ह केल्या का नाही केल्यात, हे बघणं कंट्रोलिंगचं काम आहे, राईट? त्यामुळे कंट्रोलिंग फंक्शन काय करतं की तुम्ही प्लॅन्ड टार्गेट्स अचीव्ह केलेत का नाहीत हे बघतं. केले असतील, वेल अँड गुड, गो अहेड की यू कॅन वर्क ॲज पर युअर प्लॅन्स. इट इज अ गुड साईन की तुमची लोकं प्लॅननुसार काम करतात. पण जर तुम्ही प्लॅननुसार तुमचं काम झालं नसेल किंवा काही थोड्याफार लूप होल्स असतील, काही त्रुटी असतील तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या कामामध्ये, तर त्या त्रुटी दूर केल्या जातात ह्या स्टेजला. अँड इट इज सीन दॅट की तुम्ही तुमचे डेव्हिएशन्स, तुमच्या मिस्टेक्स तुम्ही इथे रेक्टिफाय करता. अँड देन यू हॅव टू सी टू इट दॅट हाऊ युअर actual work will be able to achieve your planned targets, right? So controlling involves checking, verifying and comparing of actual work done with your planned target so that it is possible for the organization to identify the deviations, correcting the deviations. Okay, so आता जसं सांगितलं की तुम्हाला चुका काय आहेत हे कळतं आणि चुका कळल्यानंतर त्या दुरुस्त करता येतात, रेक्टिफाय करता येतात, आणि यू हॅव टू सी टू इट केअरफुली दॅट दीज मिस्टेक्स आर नॉट रिपीटेड अगेन अँड अगेन. Okay, so thus action and operation are adjusted to predetermined plans and standard through controlling. Okay, so these were the managerial functions of HRM. In next lecture we'll learn the operative functions.